तेच पाऊस आला बघा. पाऊस दिवाळीचे दिवस आणि पाऊस बघा किती जोरात येतोय. ते शेती करतो त्या टायमाला जसा पाऊस पडतो तसा आता पाऊस पडतोय. जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी शैलू तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. म्हणजे आज चाललो आहे आम्ही चिंचघर, म्हणजे मामाची मुलगी आहे तर मामे भाई तिच्याकडे चाललो आहे. तर आज आम्ही मांजुलीमधून मांजुली जाणार, मांजुलीतून मग चिंचघरला चालत जाणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये मी आहे, बारका मुलगा आहे आणि संत्या आहे माझा, बहीण आणि आई आहे. आम्ही चालत जाणार आणि नंतर मग चालत येणार तिकडून. त्या व्हिडिओमध्ये मांजुली ते चिंचघर असा प्रवास बघायला मिळेल. आणि भारजा नदी आहे, पावसामध्ये भारजा नदीच्यावरून पाणी येतो. मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं होतं, जुलैमध्ये आलो तेव्हा. तर ती आता नदी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा बघायला मिळेल. आज पाणी कमी असेल तिला, दाखवतो या व्हिडिओमध्ये. चला तर आता मी निघालो चिंचघर. आम्ही तर निघालो इथून 9 वाजले. आल्याला 1.5 तास लागेल तिकडे जायला, बहिणीकडे जायला. दिवाळीमध्ये पाऊस येतोय, खूप पाऊस पडतो इकडे. आता सुद्धा रिमझिम रिमझिम चालू आहे. जसं काय जून जुलै महिना चालू झाला असा पाऊस पडतोय. जेव्हा पाऊस हवा होता तेव्हा पाऊस पडत नव्हता, आता नको आहे तेव्हा पडतोय. भात कापणीच्या टायमाला पाऊस पडतोय. सर्व भात कापलेली फुकट जातील, काय वाया जातील सर्व, काहीच उपयोगाला येणार नाही शेती झालेली. इथे खाली चक्कर नाही, इथे गणपती विसर्जन होतो, पूजा विसर्जन होते. मे महिन्यामध्ये मुलं आंघोळ करायला येतात. तुम्हाला ती जागा दाखवतो आता. ह्या साईडला मांजुलीला जायचा रस्ता आहे इकडे, तिथे मांजुलीला जाणार. आणि इथे गणपती विसर्जन होतात, पूजा विसर्जन होतात आणि मुलं आंघोळी करायला येतात. तिथे एक तलाव आहे छोटासा. किरवी पकडायला पण आम्ही इकडे जास्त साईडला येतो. मे महिन्यामध्ये पाणी खूप कमी होतं. आता पाणी बऱ्यापैकी चांगलं आहे, नंतर पाणी खूप कमी होतं. इथे विसर्जन होतं. आहेत मासे आतमध्ये आहेत. इथून सुरुवात करतो, वरती किरवी पकडायला जातो आणि इथे विसर्जन होतं दगडाच्या इथे. चला आता आम्ही निघतो चिंचघर. गावी आलो पण काय जास्त व्हिडिओ काढायला भेटणार नाही, कारण चार्जर विसरले मुंबईला. आणि अजून मला 4-5 दिवस गावी राहायचं आहे. छोटे छोटे व्हिडिओ काढेन. इकडे पर्याय, हा पर्याय आहे. ह्या पर्यायामध्ये आम्ही इथे किरवी पकडायला, इथे खालतून डबे लावून पण किरवी पकडतो. इकडे या टायमाला नाही आलो डबे लावायला. मे महिन्यामध्ये पाणी काहीच नसतो, आटतो पाणी मे महिन्यात. ह्या साईडला आम्ही डबे लावायला येतो किरव्यांना. चला ते काय बघत नाही. चला इथे पाणी अजून आहे. इथे थांबा, इथे थांबा 2 मिनटं. थांब 2 मिनटं. इथे आलो आता कंटीवरती. हा कंटीचा ब्रिज आहे, ते मला दाखवतो.
इकडून पाणी असतो, इकडून आम्ही किरव्याना येतो, रात्रीच्या इकडे येतो किरव्याना. हा ब्रिज आहे, खूप जुना ब्रिज आहे. तिथे खालती येतो आम्ही, किरव्याना येतो, खालती इथून जातो, मग असं वरती वरती जातो तिकडे. रात्रीचे येतो इकडे, खूप लांब आहे, रिस्की आहे, पण आम्ही किरव्यांसाठी येतो. जाल्या भरपूर आहेत कोल्याच्या, जास्त माणसं कोण येत नाही ना इकडे, जाली झाले रस्त्यांवरतून. रस्ता म्हणून साफ मस्त. वाड्याकडे गवत मारण्याचं औषध टाकलंय म्हणून रस्ता चांगला दिसतोय. आजूबाजूला हिरवळ आहे, मध्येच गवत. गुराशी तिथं असे ना, त्या भारजा नदीच्या इथं नदी जवळ असेल ना, भारजा नदी आहे ती नदी जवळच असतं ती गुरा घेऊन. वरती लागायचा येताना थोडा टेम्पो भेटला, टेम्पोतून आलो थोडा. मोल्ल्यावाले आहेत ते. हे कोंबडे असतील, कोंबडे लागेल इकडे. आपण चालू पुढे चालत. तर मांदिवलीमध्ये आलो मोहल्ला. इकडे पुढे क्रिकेटचे सामने होतात त्या साईडला, दाखवतो मैदान. मैदान तिकडे मे महिन्यामध्ये सामने असतात मोठे. हे दुकान मिळालं मांदिवलीमध्ये. मॅजिक वाले मांदिवली सावंतवाडी ग्राम विकास मंडल सावंतवाडी इकडे वरती. इथून आम्ही आता पुढे चाललो चिंचघर. तिथे नदी आहे, तीच तिकडे पुढे नदी तुम्हाला दाखवतो, भारजा नदी. ही विहीर आहे, पुढे नदी आहे. माझे पप्पा खाली असेल अजून. हे आहे भारजा नदी, केलशी बंदर होते बघा. त्या साईडवर पाणी असतो, तिकडे पाणी असतो, पूर्ण भरलेलं असतो त्या साईडला तिकडे. या नदीमध्ये मगरमच्छ सुद्धा असू शकतात. इकडे पूर्ण पाणी असतो इकडे भारजा नदीचं, आणि रोड हा पूर्ण बंद असतो. हा रस्ता होतो आंबवलीला. इकडे आंबवली आहे, आंबवली जावले इथून जातात. केलशीला सुद्धा इथून जायला रस्ता आहे, पण पुढे जाऊन बोटवरती जावं लागतं, बोटने होडीने.
हा राहतो इकडे वांजलोल, मांदिवली, आमकोल, रावतोल, केलशी, खरावते. इथून रस्ता डवलीला पण सुद्धा ह्या साईडने जातात. आमच्या गावाला सुद्धा इथून जातं वांजलोली. आणि हा इथे चिचघर देवारी. तर आम्ही मागच्या टायमाला आलो होतो, गाडी इथेच उभी होती आमची, इथे उभी होती कारण इथे पूर्ण पाणी होतं. ह्या साईडला हे पूर्ण भरलं होतं, रस्ताच दिसत नव्हता, एवढा पाणी होता ह्या साईडला. हिला म्हणतात भारजा नदी. हां, इथे सर्व पाणी साचलेलं असतं. इथे शेती आहे, शेती पूर्ण पाण्याखाली जाते. हे नदीचंच पाणी इथे येऊन कचरा साचलेला आहे इकडे. मांदिवलीतून आलो भारजा नदीच्या इथून आता आम्ही पुढे निघालो चिंचघरला. काही काय बनवते, मी पहिल्यांदाच आलो इकडे. तू कधी येतास तरी? हो नाही, मी महिन्यात लग्न झालं तर तिचा तिकडे कन बाबू घर तिकडे आहे काय? तिकडे तिचा घर. यांची कामाची ती काय काहीचे केली आहेत. घेतलं नाही, हो घेतलं नाही गेली होती तेव्हा. हो, आमची गियाची ती मोठ्यापर्यंत मुंबई घेतलं नाही ना. मुंबईला चिचघरवरून वडापाव घेतले चिचघरच्या दुकानामध्ये. आणि तर गाडी काय मिळत नाही, ट्रॅव्हल्स वगैरे काय, टेम्पो, रिक्षा वगैरे काय नाही. तर काय मिळाली तर आम्ही जाऊ रिक्षामध्ये, याच्यावर चालतच जाऊ. आता निघालो आम्ही इथून. हो मग काय करणार, काय चौकात बाबा बारकीपासून मग घे नंबर फोन बिन लाव. मग हो चालू केलंस का? जेवण आई नको येऊ मग. हिचा भात बांधायचा. पुन्हा आलो आम्ही भारजा नदीच्या इथे. आता एक माणूस एवढा पाणी जातो तो झाडावर होता का त्या येळामध्ये. आम्हाला रिक्षा भेटली, रिक्षामध्ये जातो. पुढे बसून आता आम्ही इथून चालत जाऊ. तेव्हा आमच्या गावीचं सांगतो आमच्या तेव्हा. आणि आता आम्ही इथून चालत चाललो रिक्षा घेऊन तिकडे. आणि आता आम्ही इथून चालत जाऊ. 12:15 झाले, 12 वाजले. 9 वाजता घरातून निघालो होतो. आम्हाला मांदिवलीतून गाडी मिळाली रिक्षा, म्हणून आम्ही इथे लवकर आलो आणि इथूनच जायचं होतं. येताना चिचघरला वडापाव घेतलेले आहे. त्या साईडला गेल्यानंतर आम्ही खाणार वडापाव. आणि आमच्या इथे एक झोपडी बनवायची आहे. आपल्या माडाची बाग आहे छोटीशी, तर तिथे झोपडा बनवायचा आहे. त्यासाठी बांबू वगैरे घेऊन जायचे. तर आता घेऊनच जाऊ बांबू झोपडी बनवायला. मी कोकणी भूषण. आता आम्ही वडापाव खाणार असून या वडापाव काय आहे हे असं सगळ्यांचं कोकण असतं. मस्त रम्य, निसर्गरम्य. काजूचं झाड आहे. अरे वडापाव का दोन दोनच आहे.
बोला. चिंचगडवरून येताना वडापाव आणलेले. पण तो रूम काय घ्यायचं? ट्रॅव्हल केला असतात पायासाठी. बस मग हे घे. इथे आता बसतो वडापाव खायला. ऐसा म्हणजे इकडे बस ये हते ये संतोष बस हते असा सूट किती रस्त्याला ते पकडून खायचं असतं. चल ए पकडून खायचं असतं. सुरीट त्याला लागण्यासाठी वाचून दे पण काय झालं हो इकडे म्हणजे बस इथे बस नाही तर हते ये वडापाव होता. या वडापाव खायला. सुपारी होती सगळी तोंडात. वडापाव खायला या असंच बोलतो तो काय दे म्हणा पण दे करून तुला पण मस्त आहे वडापाव. पाणी जायला आता जेवाय नको ना घरा आता नाही भूक लागणार. मिरच्या बघ हातुली फातुली दिली. वडापाव आणलेले वडापाव खाल्ले. आता आम्ही आता निघतो घरी. असं होतं तिखट पण होते आणि गरम गरम होते. हे बाटली टाकू नको रे. चला आता मी निघतो इथून हे बाटली घरी जायला. फुलं का मस्त आहेत. फुलं छोटीशीच फुलं आहेत. मस्त वाटतात. छान वाटतात फुलं. मला भेटलंय बोंडीचं झाड. हे बोंड आहेत. हे खातात. अजून कच्चे आहेत. झाली नाही अजून. हे बघा हा एक फळ आहे. हे जे दिसत आहेत हे फळ आहेत. हे नंतर पिकतात. हे बघा खूप वर्षांनी इथे झाड आहे. मला माहीत नव्हतं. खूप वर्षांनी बघतो इथे हे बोंडीचं झाड. हे पिकल्यानंतर खायचे असतात. बीबी बोलतो त्याला आपण. आणि वरचं बोंड असतो एक फळ असतो. तर आता मी निघतो इथून घरी जायला. घरी निघतो आता. इथे पाऊस येतोय कारण दिवाळी आहे आणि पाऊस पण पडतो. तर आता मी चाललो घरी. काजू आहे. आमकोलच्या ऑटोवरचा काजू. शिसला 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 हे आता लावलेले आहेत. हापूस आंबा लावला आहे. त्यात नवीन काजू लावला आहे. इथे काजू आहेत. याच्यावरती यावर्षी होतील. हा एक पेरूचं झाड लावलं आहे. हा बघा पेरूचं झाड इथे लावलेलं आहे. हे काजू आहेत छोटे छोटे. हे मोठे जे आहेत त्याच्यावरती ते होळीच्या टायमाला येणार इथे. हे काजू आहेत. ही काजूची बाग इथे ही छोटीशी एक. आणि तिकडे खालती आहे खालच्या साईडला तिकडे. आणि एक आहे बघा गवत खूप झालंय. आता आम्ही चाललोय घरी. कसला पाऊस नाही काय नाही. पाऊस आला बघा. पाऊस दिवाळीचे दिवस आणि पाऊस बघा किती जोरात येतोय. ते शेती करतो त्या टायमाला जसा पाऊस पडतो तसा आता पाऊस पडतोय. पाऊस बघा इथं पाऊस आला आणि लगेच ऊन पडलं बघा. पाणी बघा किती साचलं आहे बघा. पावसाळ्याच्या टायमाला एवढा पाऊस नसतो आणि आता एवढा पाऊस पडतो. खूप पाऊस पडला. पूर्ण पाणी पाणी झालं रस्त्याला. इकडे भिजलो पूर्ण. आणि मस्त आता ऊन पडलं बघा. मस्त ऊन पडलं. पूर्ण भिजलो आम्ही. 10 मिनिटाचा रस्ता होता घरी जायला आणि पाऊस पडला जोरात. आणि छत्री एकच नेलेली त्यामुळे सर्व भिजले.
तर आम्ही 9 वाजता गेलेलो मांदिवलीतून चिंचगडला आणि आता आम्ही आलो म्हणजे 12 साडेबारा 1 वाजला असेल. घरी आलो आता. जाऊ घरी आता. पाऊस आला, पावसामध्ये भिजलो. तिथे वडापाव खायला बसलेलो. तिथे थोडा टाईमपास झाला, नाहीतर आम्ही घरी गेलो असतो. तर ही व्हिडिओ इथेच संपवतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.